आहे आणि आता मीडिया पण इथं शिवाजीनगरला आम्ही आलो तिथं मीडियामध्ये सगळं आलं कन्फर्म करतो. आम्हाला सकाळी कळालं. परवा दिवशी गेलं तो आणि काल रात्री पण बोललो आहे मी त्यांच्याबरोबर आणि बोलले पण बघितलं एवढं लोक हाय असं म्हणून सगळे दाखवले केलेत आणि असं सकाळी एकदमच नाही तुमचं दादा गेले. आम्ही दादा म्हणतो त्यांना. तुमचं दादा गेले म्हणून सांगितले. एक तर हां 60 वय येतं. अरुण नारायण कोपरडे. कधी गेले होते? परवा दिवशी गेलेले. मग आज सकाळनंतर काय संपर्क झाला? नाही संपर्क किंवा वरच्यावर फोन लावालो आहे आम्हाला खरं पट्टीना म्हणून आणि नाही ग नाही असं झालंय म्हणून त्यांनीच बोलले आमच्याबरोबर. आम्हाला प्रशासनानं एकच विनंती आहे की आमच्या दाजींची मृतदेह लवकर तर लवकर आम्हाला पोचावी एवढंच आमची विनंती आहे. तुमचा काय संपर्क झाला होता का? सकाळी 6 वाजता फोन केलो बहिणीला. ती फोन रिसिव्ह केली नाही. आमच्या भाच्याला फोन लावलो. तो म्हटला नाही मामा आणि मम्मी आणि पप्पा जरा एन्जॉय झाले. जरा रात्रीला धक्काधुक्कीमध्ये त्यांना मार लागला आहे. पप्पांचं काय कुठल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं काय कळेना आम्हाला. मम्मीशी संपर्क झाला आहे. मम्मीला जरा मुक्का मार लागला आहे. मम्मी माझ्याशी बोलले. पप्पा कुठं आहेत का कळेना. मग ते सकाळ ते आम्ही 12-1 वाजेपर्यंत त्यांच्या संपर्कात होतो. 1 वाजता आमच्या बहिणीला घेऊन जाऊन त्यांनी तिथल्या हॉस्पिटलला घेऊन जाऊन ते सर्वे करायला लावल्यानंतर दाजींचं हे दाखवलं चेहरा दाखवल्यानंतर कन्फर्म झाला की आम्हाला असं झालं आहे. संतोष वनारसे. बेळगावमध्ये आज दुःखद घटना घडल्यामुळे विशेष करून भारतीय जनता पार्टीचे 2 कार्यकर्ते उत्तर क्षेत्रामधून 2 आणि दक्षिणमधून 2 अरुण कोपर्डे आणि महादेवी बावनूर. अरुण कोपर्डे हे कांचन कोपर्डे आमची पदाधिकारी आहेत त्यांचे मिस्टर आहेत आणि महादेवी बावनूर ह्या आमच्या उपाध्यक्ष किंवा कार्यकर्ते आहेत. गेले 4 दिवसापूर्वी त्यांनी महाकुंभ ह्या पुण्यक्षेत्राला जायचं म्हणून ठरवून त्यांनी सगळे म्हणून गेले आणि काल भगदडीमध्ये सापडून कांचन कोपर्डे यांचे मिस्टर अरुण कोपर्डे यांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर महादेवी बावनूर ह्या आमच्या त्यांचाही त्या घटनेमध्ये मृत्यू झाला. याच्याबद्दल सकाळी मी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. त्यावेळी डिक्लेअर झालेलं नव्हतं पण 1 तास 1.5 तासामध्ये मी फोन केल्यानंतर मी त्यांना ही 4ही नावं सांगितल्यानंतर त्यांनी प्रयत्न केल्यानंतर लगेच ॲक्शन घेऊन स्पेशल DC हर्षा शेट्टी आणि एक विशेष सिनियर पोलीस अधिकारी त्यांना आणण्यासाठी किंवा त्यांचं मृतदेह आणण्यासाठी म्हणून यांची नेमणूक केली आहे. त्यांनी ऑलरेडी त्यांच्यासाठी आणण्यासाठी म्हणून गेलेले आहेत. आता त्या DC साहेबांबरोबर मी ऑलरेडी 2-3 वेळा चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितले की तिथं गेल्यानंतर कळणार की किती वाजता हे मृतदेह बेळगावला पोचू शकतात हे त्यांनी सांगितलेलं आहे. साहेब किती जण गेलेले काय माहिती मिळाली? जवळजवळ 60 जण ह्या ट्रॅव्हलर एजन्सीमध्ये गेले होते आणि जिल्हाधिकाऱ्यांनी मला माहिती घेतल्याप्रमाणे त्यातली 14 जणांचं पहिला नावं सापडली नव्हती. आता ती 4ही नावं मिळालेली आहेत. त्यापैकी 2 वडगावकडचे आहेत मायलेकी आहेत दिसतात आणि 2 आहेत ते आमच्याकडचे आहेत आणि त्या शोधण्याचा प्रयत्न चालला आहे. पण विशेष करून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर 4 जणांचीच तेवढी समस्या होती पण ते 4 जणांची नावं आता क्लिअर झाली. त्यामुळे शोध मोहीम अशी काय राहिलेली नाही पण जे शोध मोहीम होती त्यापैकी 4 जणांचा मृत्यू झालेला आहे. मला कळकळीची विनंती तिथं असलेल्या लोकांना म्हणा किंवा बेळगावच्या लोकांना म्हणा आता ऑलरेडी जे बेळगावहून गेलेत त्यांना 50 किलोमीटरवरती थांबवलेलं आहे. त्यामुळे जाताना सर्वसा विचार करून तिथली गर्दीचा विचार करूनच तुम्ही इथून निघावं. गडबड करून गेल्यास तिथं समस्या व्हायला कारण ऑलरेडी जवळजवळ 100-200 गाड्या 50 किलोमीटर अडवून ठेवल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला आज जायला परमिशन आहे. तुम्ही सर्वांनी काळजी घ्यावी. गर्दी कमी झाल्याशिवाय कुणीही तिथं जाऊ नये ही तुम्हाला कळकळीची विनंती.
चौघांचा बेळगावातून समस्या होऊन झालेला आहे. विशेष राम मंदिराला गेली सगळी टीम गेली. ಚರ್ಚೆ ಆದ್ಮೇಲೆ ಆ ದೇಹಗಳು ಯಾವಾಗ ತಗೊಂಡು